आजच्या व्याख्यानाला पाटील सरांनी खरोखरच एक जिवंतपणा आणण्याचं काम या फोटोंच्या माध्यमातून केलेलं आहे. सर सुरू करायचं. ओके. सगळ्यांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद च्या वतीनं आयोजित आजच्या या वैचारिक मंथन व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचं मंथन व्हावं, ते विचार खऱ्या अर्थानं सर्व जनतेपर्यंत पोहोचावेत, नव्हे तर त्या विचारांनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आपल्या वागण्यातून त्या विचाराचं अवलोकन व्हावं, सर्व जनतेपर्यंत आपण त्या विचारांची देवाणघेवाण करावी, एक महामानव कशा पद्धतीनं आपल्याला घडवतो या सर्व गोष्टी आपणा सर्वांना समजाव्यात, या अनुषंगानं आजच्या या व्याख्यानमालेचं आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांनी केलेलं आहे. आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर कलीमुद्दीन शेख साहेब यांच्या मार्गदर्शनातून, त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते सन्माननीय योगेश्वरजी जाधव सर, विभाग प्रमुख सामाजिक शास्त्र विभाग डायट औरंगाबाद, आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय बटुळे दादा, आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय डॉक्टर विशाल तायडे सर, सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता उपस्थित, सर्व माझे विषय सहाय्यक बंधू आणि भगिनी उपस्थित, सन्माननीय सर्व गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व केंद्र प्रमुख, विषय तज्ञ, आपणा सर्वांचं या व्याख्यानमालेमध्ये मी स्वागत करतो. मित्र हो, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, थोर समाज सुधारक होते. त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी दिलेला मार्ग हा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतो. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री होते, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार
भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक तथा देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार तथा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचं मंथन करण्याच्या अनुषंगानं आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि डॉक्टर विशाल तायडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करावं. नमस्कार सर्वांना. आवाज येतो ना सर? हो येतोय सर. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण इथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या वतीने अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन इथं आपण ठेवले आहे. त्या मांडणी करण्यासाठी संस्थेचे अधिव्याख्याता आमचे मित्र योगेश्वर जाधव सर हे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याच्या अनुषंगाने, शैक्षणिक विचारांच्या अनुषंगाने आपले विचार इथे मांडणार आहेत. मित्रांनो, आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी खऱ्या अर्थानं या देशातील फार मोठ्या समाजाला एक नवीन सूर्य लाभला होता आणि या सूर्याने आपल्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग सुद्धा उजळून टाकलेलं. आजही कोलंबिया सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा जेव्हा दखल घेतली जाते तेव्हा निश्चितच आपलं मन भरून येतं. इतक्या लांब साता समुद्रापलीकडे एक विद्यापीठ बाबासाहेबांच्या कार्याचा एवढा गौरव करतो, ही खरोखर फार मोठी आनंदाची आणि अभिमानाची आपल्यासाठी गोष्ट आहे. बाबासाहेबांना ज्ञान सूर्य असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, योगेश जाधव सर त्याविषयी सविस्तर विवेचन करतील, मी फार प्रकाश टाकणार नाही. पण आजचा दिवस हा ज्ञान दिवस म्हणून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यामागे एक निश्चित अशी भूमिका आहे. ज्या व्यक्तीनं संपूर्ण आयुष्य हे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी खर्च केलं आणि ज्ञान हाच खऱ्या अर्थानं आपला दुसरा डोळा असतो, भूमिका त्यांनी मांडली आणि ज्या ज्ञानाच्या वाटेवर आपण चालत गेलो तरच आपली प्रगती होऊ शकते. मग तो कोणताही माणूस असो, जात धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती संपूर्ण भारत देशात, म्हणजे आज खरं तर लॉकडाऊनचा कालावधी आहे, मात्र आपण जर बघितलं तर तेवढाच उत्साह म्हणजे सोशल मीडियावरूनही आपल्याला दिसतोय किंवा आपण बाहेर बघितलं तरी आपल्या एक दिसेल की लोक मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनचे नियम सांभाळून हे आजचा जयंतीचा हा जो सोहळा आहे हा आपल्या आपल्या परीने साजरा करण्याचा प्रयत्न करीत. मित्रांनो, हा महामानवाचं एक वैशिष्ट्य हे आहे की यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सुपीक भूमी अशी कधीच नव्हती. प्रत्येक ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे आणि संघर्षातूनच हे व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हा फार मोठा म्हणजे विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला सातत्याने लोक रडताना दिसत आहेत, ते ऍडव्हर्स कंडिशन मध्ये रडणं हेच एक माणसाचं एक लक्षण असतं. मात्र डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर त्यांचं पूर्ण आयुष्यच हे एक प्रकारे सामाजिक लॉकडाऊनचं होतं. प्रत्येक ठिकाणी संघर्ष, प्रत्येक ठिकाणी अवहेलना, प्रत्येक ठिकाणी मानहानी, अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य होतं आणि अशा प्रकारचं आयुष्य जगत असतानाही हा हिरा जो उजळून निघालेला आहे आणि सर्व समाजातील सर्व जे दीन दलित मागासले सर्व जे घटक आहेत त्यांचं जे आयुष्य त्यांनी उजळून टाकलेलं आहे, हा निश्चित एक फार मोठा धडा आपल्याला त्यांच्यापासून घेण्यात. त्याच्यामुळे ज्ञानाची जी कास या महामानवाने धरलेली होती, हाच एक मोठा धडा आजच्या प्रसंगी आपल्याला सर्वांना हा घ्यायचा आहे. मी अधिक या प्रसंगी बोलत नाही. माझ्या प्रास्ताविकामध्ये मी एवढंच नमूद करू इच्छितो की जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आपण प्रत्येक अशा प्रसंगाच्या अनुषंगाने एक चांगला कार्यक्रम इथे आयोजित करत असतो. आमचे सर्व सहकारी आणि मी विशेषतः पाटील सरांचे इथं आवर्जून नाव घेईल. त्यांनी ही झूमची सुविधा इथं जी आपल्यासाठी उपलब्ध केली आणि ते त्याचं मॉनिटरिंग करीत आहे, होस्ट म्हणून त्याचं
ते मॉनिटरिंग करताय त्याबद्दलही त्यांना मी निश्चितच या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने धन्यवाद देईल आणि पुढील सूत्र माझे सहकारी विस्फुटे सरांकडे सोपवतो. धन्यवाद सर. खरोखरच डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा जर का आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवली तर निश्चितच एक मानव जातीला अपेक्षित मानव घडवल्याशिवाय आपण राहणार नाही, असा हा महान संदेश बाबासाहेबांनी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवला. आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक विचारांच्या अनुषंगानं मौलिक असं मार्गदर्शन योगेश्वरजी जाधव सर करणार आहेत. आजचे व्याख्याते आदरणीय योगेश्वरजी जाधव सर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, सामाजिक शास्त्र विभाग, यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आवाज येतोय विस्फुटे सर? हो, येतोय सर, येतोय. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आणि सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज या ऑनलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी डाएटच्या वतीनं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी उपस्थित आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, सर्वांचे मार्गदर्शक, संस्थेचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर कलीमुद्दीन शेख साहेब, त्याचबरोबर आता मी पार्टिसिपेंट मध्ये बघितलं तर बुलढाणा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय विजयकुमार शिंदे साहेब सुद्धा जॉईन आहेत. सर, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तसंच ठाण्यावरूनही तिथले प्राचार्य साहेब जॉईन आहेत, सरांचंही स्वागत. त्याचबरोबर जालना, त्यानंतर परभणी या ठिकाणून तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील आमचे सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता सर्व जॉईन आहेत. सर, आपणा सर्वांचंही मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर औरंगाबाद डाएटचे आमचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर तायडे सर, डॉक्टर श्री जालिंदर बटुळे सर, श्री मारुती गायकवाड सर, त्याचबरोबर सर्व माझे सहकारी अधिव्याख्याता, सर्व विषय सहाय्यक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपणा सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव परिचित नाही असा व्यक्ती आपल्याला सापडणं थोडंसं अवघड आहे. परंतु आपण त्यांना आता विस्फुटे सरांनी जे सुरुवात करताना वेगवेगळ्या उपाध्या लावल्या, त्या उपाध्या पाठीमागची काय भूमिका आहे, तीच उपाधी त्यांना का लावली जाते, ते तसंच त्यांचं वर्णन का केलं जातं, याचा थोडासा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आदरणीय तायडे सरांचा मला फोन आला, तुम्ही या विषयावर बोलावं, साहेबांनी असं सुचवलेलं आहे. त्या अनुषंगानं मी माझ्या दृष्टीने असा अल्पसा प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत काही गोष्टी या सर्वांनाच ज्ञात आहेत, परंतु ज्या गोष्टी आपणापर्यंत किंवा मला ज्ञात नव्हत्या, माझा अशी धारणा आहे की बऱ्यापैकी आपल्या सर्वांना त्या ज्ञात असाव्यात, परंतु ज्ञात नसतील तर त्या ज्ञात व्हाव्यात, या अनुषंगानं थोडंसं वेगळेपणानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञान साधना काय आहे, त्यांची ज्ञाननिष्ठा कशी होती, त्यांना ज्ञानपिपासू, ज्ञानसूर्य किंवा ज्ञानसाधक का म्हटलं जातं, त्या अनुषंगानं थोडंसं विषयाची या ठिकाणी मांडणी करण्याचा आपणा सर्वांसमोर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर जनमानसात अनंत पैलूंनी आदर्शाची रुजवणूक करणार असं डॉक्टर आंबेडकरांचं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांचं जे समृद्ध व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वातील एक लक्षणीय पैलू म्हणजे जसा मी अगोदरच उल्लेख केला, त्यांची अपार ज्ञाननिष्ठा. ती अपार ज्ञाननिष्ठा काय आहे ते आता पुढे मी पूर्ण सेशन मध्ये त्या अनुषंगानेच आपल्याशी संवाद साधणार आहे. म्हणजे सर्व दृष्टीने जर विचार केला तर प्रतिकूल परिस्थिती असताना देखील निरंतर ज्ञान साधना करून ज्ञाननिष्ठेचा एक उत्तुंग आदर्श बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसमोर घालून दिलेला आहे आणि आपण सर्व त्यांचे पाईक आहोत. निश्चितच आपण सर्वांनी त्या वारशाची, त्या अपार ज्ञाननिष्ठेची अंमलबजावणी सुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सर्व करूया. म्हणजे ज्ञानाचा कोणताही वारसा नसताना सर्वोच्च शिखरावर विराजमान होऊन महामानवाने जगाला एक नवीन आणि समृद्ध अशा ज्ञानाचा वारसा दिलेला आहे.
आपणा सर्वांना माहित असतील प्रख्यात आणि प्रसिद्ध असे इतिहासकार धनंजय कीर जे आहेत. धनंजय कीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एका वाक्यात अनोखेपण सांगितलेलं आहे. धनंजय कीर त्यांच्याबद्दल म्हणतात, की धुळीत जन्माला येऊन जगातील धुरंधर पुरुषांच्या मालिकेत जाऊन बसलेला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. म्हणजे अशा शब्दामध्ये गौरवोद्गार धनंजय कीर यांनी त्यांचे काढलेले आहे. निश्चितच हजारो वर्षापासून जे उपेक्षित होते, जे वंचित होते आणि जे अज्ञानाच्या अंधकारात चचपडत होते, अशांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे बरेचसे लोक आपण जर आपल्या समाजामध्ये जर वावरताना बघतो, की एखादा व्यक्ती खूप ज्ञान मिळवलं, खूप पदव्या घेतल्या, संपन्न केल्या, प्राप्त केल्या, म्हणजे ज्ञानाचा भार वाहण्यातच धन्यता मानतात. परंतु आंबेडकर त्यातले नव्हते. ज्ञानी व ज्ञानाचा भार वाहण्यात त्यांनी धन्यता कधीच मानली नाही. तर ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मानवी जीवन कशा पद्धतीने उन्नत करता येईल त्या अनुषंगाने सातत्याने त्यांनी ध्यास घेतलेला होता आणि त्यांचे जे विचार होते ते फक्त सांगितलेच नाही तर ते विचार जगले सुद्धा. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकर हे युगपुरुष ठरतात. डॉक्टर बाबासाहेबांना आपला जो समाज आहे त्यांनी तत्कालीन समाजाचं जेव्हा बारकाईने अवलोकन केलं, त्या अनुषंगाने त्यांची एक ठाम धारणा झालेली होती, की आपल्याला जर प्रगल्भ अशा समाजाची निर्मिती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणच एकमेव असं साधन आहे, की ज्या माध्यमातून प्रगल्भ अशा प्रतिभाशाली, प्रभावशाली अशा सामर्थ्यशाली अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. म्हणून तळागाळातील सर्वांना किंवा शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना सर्वांना हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला प्रतिभाशाली अशा समाजाची निर्मिती करता येऊ शकते. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. त्यांच्या प्रारंभिक अवस्थेतील शिक्षण वगैरे त्यावर मी फारसं बोलणार नाही. ते आपल्याला फॅक्च्युअल स्वरूपात युट्यूबवर किंवा गुगलवर जरी आपण विकिपीडियाला गेलो तर खूप सारी भरमसाठ माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांच्या ज्ञाननिष्ठेच्या बाबतीत बोलूया. खुद्द बाबासाहेबांचं जीवन म्हणजे एक अखंड ज्ञान यज्ञ होता. तो ज्ञान यज्ञ कसा होता? खुद्द बाबासाहेब असं म्हणतात, की माझे पहिले दैवत विद्या आहे. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. विद्या ही महासागरासारखी आहे. विद्येशिवाय मानवाला शांतता मिळत नाही आणि माणुसकीही प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्क, स्वतःचं कर्तव्य, स्वतःच्या जबाबदाऱ्या याची चांगल्या पद्धतीने जाणीव होण्यासाठी, स्वतःचं कल्याण साधण्यासाठी प्रत्येकाला विद्या प्राप्त करणं म्हणजे शिक्षण घेणं हे क्रमप्राप्त आहे. नव्हे ते सर्वांना मिळालंच पाहिजे. या आग्रही भूमिकेचे डॉक्टर आंबेडकर होते. म्हणजे मानवतेच्या उन्नयनासाठी मानवाने ज्ञानाची कास धरली पाहिजे, असंही त्यांचं स्पष्ट मत होतं. पुढे चालून ते असं म्हणतात, की जसं शरीर संवर्धनासाठी आपल्याला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मन, बुद्धी आणि आत्म्याच्या उन्नयनासाठी माणसाला ज्ञानाची गरज असते. त्या अनुषंगानं त्यांनी ज्ञानाचा वारसा स्वतः उचलला. स्वतःमध्ये सुद्धा प्रचंड असं ज्ञान संपादित केलं. स्वतःच्या ज्ञानकक्षा संपृक्त केल्या वेगवेगळ्या माध्यमांनी आणि हेच ज्ञान आपल्या समाजातील ज्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल या अनुषंगाने सुद्धा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. आता त्यांच्या ज्ञाननिष्ठेच्या अनुषंगाने आपण थोडंसं जाऊया त्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने. सुरुवातीला आपण थोडंसं जाऊया त्यांचे विदेशातील जे शिक्षण झालं त्यांचं विदेशातील ज्ञानपर्व कसं होतं. म्हणजे आपल्याला कळेल की त्यांची जी खडतर साधना आहे ती कशा पद्धतीची आहे. बऱ्याचदा आपण उल्लेख करतो पण त्या उल्लेख करण्यापाठीमागचा भाव जो आहे, उल्लेख करण्यापाठीमागची एखाद्या व्यक्तीची जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेऊया थोडीशी. सर्वांना परिचितच आहे की डॉक्टर बाबासाहेबांची परिस्थिती ही प्रतिकूल होती आणि याच प्रतिकूल परिस्थितीमधून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब इयत्ता 10वी उत्तीर्ण झाले, मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले वयाच्या 17व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि लगेचच लागलीच 17व्या वर्षी त्यांचा विवाह सुद्धा झाला. म्हणजे रमाईंसोबत डॉक्टर बाबासाहेबांचा विवाह झाला. रमाई त्यावेळी फक्त 9 वर्षाच्या होत्या विवाहासमयी. पुढे लगेचच 2-3 वर्षामध्ये वडिलांचं छत्र हरपलं.
तरीही ज्ञान मिळवण्याची जी लालसा होती, जी प्रबळ इच्छाशक्ती होती, त्यामुळं कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पाडत बाबासाहेबांनी पदवीपर्यंत शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मुळापासून त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळवायचं होतं. हा मूळ उद्देश त्यांच्यासोबत होता आणि तेवढी विल पॉवर त्यांच्यामध्ये होती. मग हे ज्ञान मिळवत असताना पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पण मग पुढच्या पदव्युत्तर शिक्षणाचं काय? ते कुठे मिळेल? शिक्षण घ्यायचंय पण ते त्या दर्जाचं घ्यायचंय. त्यातून काहीतरी शिकायला मिळावं, आपल्या समाजाचा फायदा व्हावा, समाज उपयोगी शिक्षण घेतलं पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी विचारमंथन सुरू केलं आणि त्यातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या जेव्हा भेटी घेतल्या, त्यातून त्यांनी विदेशात शिक्षण घ्यावं असा एक सूर पुढे आला. मग विदेशात शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी लागणारा खर्च असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल त्या कशा म्हणजे नियोजन कसं करावं त्या अनुषंगाने त्यांनी जेव्हा वेगवेगळ्या मान्यवरांच्या भेटी घेतल्या, तेव्हा त्यातून मार्ग जो निघाला तो आपणा सर्वांना माहीत आहे. बडोदा संस्थानाचे तत्कालीन प्रमुख जे होते महाराजा सयाजीराव गायकवाड अ, यांच्याकडे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, तर त्यांनी यांना शिष्यवृत्ती देण्याचं कबूल केलं आणि त्यांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाराजांनी दिलेल्या म्हणजे सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने ते उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात मग त्या ठिकाणी दाखल झाले. बाबासाहेबांची अमेरिकेतील ज्ञानसाधना जर आपण बघितली कोलंबिया विद्यापीठातील, तसं तायडे सरांनी सांगितलं त्या ठिकाणी बाहेरच्या देशातील विद्यापीठ आपल्या येथील एखाद्या तिथं शिकलेल्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी जर पुतळा बांधताय, त्यांचा गौरव करताय, तर निश्चितच यांचं त्या ठिकाणी सुद्धा कार्य विद्यार्थी दशेतील असेल किंवा संशोधक म्हणून असेल, निश्चितच त्या पद्धतीचं अभिमानास्पद राहिलेलं आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस अमेरिकेत वास्तव्यास होते 2012 च्या नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणास त्या ठिकाणी कोलंबियाला 1912 नंतर प्रारंभ केला. त्यावेळेस तेथील वास्तव्याबद्दल त्यांचे मित्र सांगतात, की त्यांचं ग्रंथप्रेम असेल किंवा त्यांच्या अभ्यासाचा जो व्यासंग होता, त्यांचे मित्र त्याबद्दल बोलतात, की डॉक्टर बाबासाहेबांनी आयुष्यात मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठी व्यतीत केलेला आहे. म्हणजे जेव्हा अमेरिकेत होते त्यावेळेस. म्हणजे ज्ञानरूपी धनाचा प्रत्येक कण त्यांनी योग्य ठिकाणी व्यतीत केला. ज्या काळात अन्य विद्यार्थी हे सिनेमा किंवा इतर गोष्टीवर आपला पैसा खर्च करत असत, त्या काळात बाबासाहेब पुस्तकाव्यतिरिक्त कोणताच खर्च करत नव्हते. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात असताना तेथील त्यांच्या वास्तव्यात रोज 18 तास अभ्यास करून त्यांनी 2च वर्षात त्यांचा एम ए पदवीसाठी शोध प्रबंध सादर करावयाचा होता. तर तो 2च वर्षात पूर्ण केला होता, जो की 2 वर्षात सादर करणं तितकंसं लवकर कुणालाही शक्य नव्हतं. कारण की संशोधनात्मक दृष्टिकोनातून त्याची मांडणी त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं. ती डॉक्टर बाबासाहेबांनी 2च वर्षात केली. तेथील प्राचीन भारतातील व्यापार म्हणजे एन्शियंट इंडियन कॉमर्सवर त्यांनी 1915 मध्ये तो प्रबंध त्या ठिकाणी सादर केला. त्याचबरोबर जेव्हा या प्रबंधावर काम चालू होतं, त्यासोबतच आणखी एका संशोधनावर त्यांचं काम सुरू होतं. तोही संशोधन निबंध त्यांनी 1916 मध्ये त्या ठिकाणी सादर केला. तो विषय होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक विश्लेषण. या विषयावर देखील त्यांनी त्या ठिकाणी मौलिक संशोधन पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांनी 1916ला जे संशोधन ते अर्थशास्त्राच्या अनुषंगाने पूर्ण केलं, त्या अनुषंगाने कोलंबिया विद्यापीठानं त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या अत्युच्च पदवीने देखील त्या ठिकाणी सन्मानित केलेलं होतं. जेव्हा हा प्रबंध त्या ठिकाणी सादर केला, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ज्या प्रबंधाला मिळाली, त्या प्रबंधाच्या प्रास्ताविकेमध्ये त्यांचे जे मार्गदर्शक होते प्राध्यापक एडविन सेलिग्मन या नावाचे प्राध्यापक होते. अतिशय जगद्विख्यात असे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ओळखले जात, सेलिग्मन ओळखले जात. तर त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की या विषयाचा म्हणजे त्यांनी जो विषय मांडला होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, त्या अनुषंगाने या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास आतापर्यंत अन्य कोणी केल्याचे खुद्द सेलिग्मन यांना माहित नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये त्या ठिकाणी दिलं होतं. आणि सेलिग्मन सारख्या विश्वविख्यात विद्वानाचं हे विधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने ते ज्ञानाचं एक वैश्विक मानांकनच त्या ठिकाणी होतं, असं म्हणायचं काही हरकत नाही.
म्हणजे अर्थशास्त्राच्या अनुषंगाने इतकं प्रचंड ज्ञान आंबेडकरांचं होतं. त्या अनुषंगाने नरेंद्र जाधव जे आहेत, जे हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्राचं उत्तम अभ्यासक आहेत, ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांची ओळख दलितांचे नेते, दलितांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर ते जगदविख्यात अर्थतज्ञ होते. आणि भारतातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ कोण, याचं उत्तर अमर्त्य सेन हे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्याचं योग्य उत्तर आहे, असं डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खुद्द अमर्त्य सेन जे नोबेल पारितोषिक विजेता आहे अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने, त्यांनी सुद्धा त्यांच्या नोबेल पारितोषिक ज्या विषयासाठी मिळालं त्या विषयासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या संशोधन कार्याचा मागोवा घेतलेला आहे. खूप सारा संदर्भ त्यातून घेतलेला आहे. आणि अमर्त्य सेन सुद्धा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रासाठी माझे सर्वात मोठे गुरु आहे. अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सदैव लक्षात ठेवलं जाईल, अशी ग्वाही सुद्धा खुद्द अमर्त्य सेन यांनी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या अनुषंगाने जर आपण विचार करू तर त्यांचं ज्ञान जे आहे ते निश्चितच इतर कोणाही पेक्षा तत्कालीन निश्चितच चांगल्या प्रतीचं होतं, उच्च दर्जाचं होतं. हे असं आपल्याला वेगवेगळ्या विद्वानांच्या किंवा त्यांच्या मार्गदर्शकांच्या गौरवोद्गारावरून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी 2 ते 3 वर्षाच्या वास्तव्यामध्ये आंबेडकरांची एकूण जी ग्रंथसंपदा होती अमेरिकेतील, ती जवळपास 2000 पेक्षा जास्त ग्रंथांची होती. म्हणजे दुर्दैवाने त्यांना ते भारतात आणता आलं नाही. याबाबतची खंत कायम त्यांच्या मनात राहिली. प्रसंगी पोटात चिमटा काढून किंवा पायपीट करून पैसा वाचवून त्यांनी वेगवेगळे ग्रंथ त्या ठिकाणी विकत घेतले. मात्र आपली ज्ञानाची भूक जी आहे, बौद्धिक भूक जी आहे, तिच्यामध्ये यत्किंचितही खंड त्यांनी कधीच पडू दिला नाही. आता प्रत्यक्ष जर आपण डॉक्टर आंबेडकरांनी किती लिखाण केलं त्यावर बोलायचं झालं तर मला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आंबेडकरांनी एकूण 22 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. 10 ग्रंथ हे जे आहे त्यांचे अपूर्ण अवस्थेतच राहिलेले आहे. त्याबरोबर 10 निवेदन आणि साक्षी पुरावा त्यांनी लिहिलेले आहेत. 11 शोध निबंध आहेत. हे सर्व इंग्रजीमधील लेखन आहे. त्याचबरोबर दुसरी भूषणावह गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांची जे काही भाषण आणि लेखन आहे या सर्व साहित्याचे आतापर्यंत 22 खंड सुद्धा प्रकाशित केलेले आहे. निश्चितच आपणा सर्वांसाठी ही गौरवाची बाब आहे. त्यांचं ग्रंथलेखन, आता आपण भारतातल्या संदर्भात बोलू. आपल्या येथील संदर्भाने जर विचार केला तर राजगृह हे त्यांचं वास्तव्याचं जे 3 मजली ठिकाण होतं, तर त्या ठिकाणी राजगृह हे त्यावेळी जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय होतं. जगातील राजगृह हे त्यावेळचं जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय होतं. हे या अनुषंगाने की त्यांच्या राजगृह येथील घरामध्ये वास्तव्याच्या ठिकाणी 50,000 पेक्षा, वैयक्तिक ग्रंथालयामध्ये 50,000 पेक्षा जास्त ग्रंथ त्या ठिकाणी होते. मी या ठिकाणी जाणीवपूर्वक शब्द वापरला, त्यावेळचे तत्कालीन वेळचे सर्वात मोठे होते. कारण जर आपण नंतरचा विचार करू, नंतरचा म्हणजे अगदी हल्लीचा जर विचार केला, श्रीकांत जिचकर आपल्याला माहित असतील. श्रीकांत जिचकर हे IPS होते 78 चे, नंतर IAS झाले 80 ला, MBBS होते, MD होते, LLM केलं, MBA केलं, उत्तम कीर्तनकार होते, त्याबरोबर आमदार होते, सर्वात तरुण वयाचे आमदार होते. त्यानंतर खासदार होते, मंत्री सुद्धा होते. त्याचबरोबर त्यांनी एकूण 20 पदव्या संपादन केल्या होत्या. 28 सुवर्ण पदक श्रीकांत जिचकर यांच्या नावावर होती. त्यांची सुद्धा स्वतःची वैयक्तिक लायब्ररी ही 52,000 पेक्षा जास्त ग्रंथांची होती. त्यामुळे मी मुद्दाम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक शब्द वापरला. डॉक्टर आंबेडकर हे तत्कालीन परिस्थितीत त्यावेळचे सर्वात म्हणजे त्यांचं जे ग्रंथ वैभव होतं, त्यांचं ग्रंथालय जे होतं वैयक्तिक स्वरूपाचं, ते तत्कालीन सर्वात मोठं ग्रंथालय होतं. कारण त्यानंतर जिचकरांचं सुद्धा होतं, भारतीयच असं नागपूरचे होते श्रीकांत जिचकर, त्यांचंही होतं. असो, तर त्यांचं जे ग्रंथालय आहे त्या अनुषंगाने प्रके यात्रे एका ठिकाणी असं लिहितात की प्रके यात्रे स्वतः डॉक्टर आंबेडकरांच्या भेटीसाठी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस प्रके यात्रे लिहितात, मी जेव्हा डॉक्टर आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहामध्ये गेलो त्यावेळेस मी भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय असाच भास मला झाला. म्हणजे मग त्यांनी असं सांगितलं की त्यांच्यासारखा विद्यासंपन्न पुरुष दुसरा कोणी असूच शकत नाही अशी माझी पक्की धारणा आहे, असंही वक्तव्य प्रके यात्रेने त्यांच्याबद्दल केलेलं आहे.
दुसरी गोष्ट अशी सांगता येईल की ज्यावेळेस अमेरिकेत वास्तव्य होतं डॉक्टर बाबासाहेबांचं, त्यावेळेस लाला लजपतराय हे सुद्धा त्या ठिकाणी हॅलो. सर आवाज बंद झाला सर, जाधव सर. हो ना. कोण आहेत, तर हे राजकारणाकडे येऊ शकतात. त्यामुळे लाला लजपतराय यांनी बाबासाहेबांना राष्ट्रीय राजकारणात ओढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानार्जन सोडायचं आणि राजकारणात उतरायचं हे बाबासाहेबांच्या विवेकाला तत्कालीन परिस्थितीमध्ये पटलं नाही. म्हणून त्यांनी लाला लजपतराय यांना त्या ठिकाणी नम्रपणे नकार दिला आणि त्यांना असं सांगितलं की इतर सर्व गोष्टींचा विचार जरी बाजूस ठेवला तरी बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मला जे अपरिमित सहाय्य केलेलं आहे, त्यांना दिलेलं वचन न मोडता माझा अभ्यास पूर्ण करणं हे माझं विद्यार्थी या नात्याने पहिलं कर्तव्य असेल. म्हणजे यातून आपल्याला त्यांची ज्ञान पिपासू वृत्ती, त्यांची ज्ञान साधना, त्यांची ज्ञाननिष्ठा, ते ज्ञान साधक आपण त्यांना का म्हणतो किंवा ज्ञानसूर्य का म्हणतो, या सर्व बाबींचं आपल्याला या ठिकाणी कारण लक्षात येऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी गौरव केला होता. 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेला 250 वर्ष पूर्ण झाले होते आणि 250 वर्ष पूर्तीनिमित्त त्या विद्यापीठामध्ये जगभरातून जे जे विद्यार्थी शिकले, अशा शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची 100 विद्यार्थ्यांची, जे की खूप बुद्धिमान होते, सर्जनशील होते, प्रतिभाशाली विद्यार्थी होते, अशांची यादी तयार केली होती. द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम्स या नावाने ती 100 विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित केली होती. आणि जी प्रकाशित केलेली यादी होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे प्रथम क्रमांकावर होतं. आणि त्या प्रसंगी ज्यावेळेस त्यांचा गौरव करण्यात आला, विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचा निर्माता या अनुषंगाने केला होता, असं केलेला होता. याही पुढे जाऊन भालचंद्र मुनगेकर आपणा सर्वांना परिचितच आहे. उत्तम शिक्षण तज्ञ आहेत, त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या अनुषंगाचे अर्थशास्त्रज्ञही आपण म्हणतो, त्यांना उत्तम अभ्यासक आहेत. भालचंद्र मुनगेकर आणि कोलंबिया विद्यापीठाचे जे तत्कालीन कुलगुरू होते, त्यांचा जो संवाद झालेला होता, तर कोलंबिया विद्यापीठाचे जे चान्सलर आहेत त्यांनी भालचंद्र मुनगेकरांकडे असं वक्तव्य केलेलं होतं की कोलंबिया वर्षाच्या 250 वर्षाच्या इतिहासात, कोलंबिया विद्यापीठाच्या 250 वर्षाच्या इतिहासामध्ये डॉक्टर आंबेडकरांसारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी आतापर्यंत एकही आढळलेला नाही, असे गौरवोद्गार खुद्द कोलंबिया विद्यापीठाच्या चान्सलरनी आपले भालचंद्र मुनगेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केलेलं होतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल या माणसाची अपार म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठीची जी साधना होती, ज्ञान मिळवण्याचं जे त्यांचा ज्ञानयज्ञ होता, किती प्रचंड होता, किती अगाध होता, याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येऊ शकते. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगायला आवडेल की आपण भाषेच्या अनुषंगाने बोलतो, तर डॉक्टर आंबेडकर हे बहुभाषी होते. 11 भाषा त्यांना प्राप्त होत्या. मराठी, संस्कृत असेल, पाली होती, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच आणि जर्मन या 2 भाषा तर ते कोलंबियाला असताना त्यांनी प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर म्हणजे शिकले होते. फारसी आहे, गुजराती, बंगाली, कन्नड अशा या सर्व भाषा ते त्यांना अवगत होत्या. दुसरी महत्वाची गोष्ट, घटना निर्मितीचा इतिहास वगैरे आपणा सर्वांना माहित आहे, त्यावर फारसं मी आपण सर्व अभ्यासू मंडळी या ठिकाणी आहात, आपणा सर्वांना माहित आहे. परंतु घटनेला एकूण आपण बघतो की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. कायद्याचं आणि राज्यघटनेचं सखोल ज्ञान डॉक्टर आंबेडकरांचं होतं. परंतु जी घटना निर्मिती होती, जी समिती होती, त्यामधील एक सदस्य एक्सपायर झाले होते, एक सततच्या आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी दुसरे दिले होते आणि वेगवेगळ्या प्रांतातील सदस्य असल्यामुळे बऱ्याचदा एकत्र येता येत नव्हतं. त्यामुळे मॅक्झिमम काम हे घटना निर्मितीचं आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलं होतं. सुमारे 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा सखोल आणि तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला आणि भारताच्या अनुषंगाने कोणत्या लागू करता येतील, कशा पद्धतीने भारताच्या दृष्टिकोनातून कलम किंवा ज्या तरतुदी आहेत त्या मांडता येतील,
ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. एक विशेष बाब म्हणजे माझ्या वाचनात असं आलं की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब हे जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करत होते, त्यावेळेस त्यांनी स्वतःला 14 दिवस एका खोलीला बाहेरून कुलूप लावायला सांगून स्वतःच कोंडून घेतलं होतं. कारण की त्यांच्या त्या ज्ञान साधनेत, त्यांच्या त्या अभ्यासात कोणाचाही व्यत्यय येता कामा नये या अनुषंगाने त्यांनी ते केलं होतं. आणि फक्त त्या रूमला छोटीशी खिडकी जी होती, त्या खिडकीतूनच चहा आणि जेवणाची व्यवस्था त्यांनी ते केलेली होती. म्हणजे यातून आपल्याला त्यांचं लेखन असेल, त्यांचं वाचन असेल, त्यांची अभ्यासाची एकाग्रता असेल, या गोष्टीची सर्व या ठिकाणी प्रचिती नक्कीच या ठिकाणी येऊ शकते. दुसरा एक किस्सा असा सांगता येतो आपल्याला आंबेडकरांच्या म्हणजे पुस्तक प्रेम जे आहे, ग्रंथ प्रेम आहे, किती ज्ञान मिळवण्याचा हव्यास किती असतो व्यक्तीचा, किती होता डॉक्टर आंबेडकरांचा. त्या अनुषंगाने एक किस्सा असा आहे बघा. एकदा जेव्हा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तकं पाठवली होती आणि पण ती बोट दुर्दैवाने त्या ठिकाणी बुडाली, पाण्यामध्ये बुडाली. पण जेव्हा बाबासाहेबांनी ही गोष्ट समजली, तेव्हा ते पुस्तकाच्या विरहात 2 दिवस रडत होते. म्हणजे पुस्तकावर त्यांचं अतिशय पराकोटीचं असं प्रेम होतं. ते म्हणत असत की लोकांनी माझी अवहेलना केली, पण या पुस्तकांनी मला खूप सारं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळं पुस्तकांची जागा कुणी भरून काढू शकत नाही. म्हणून मी पुस्तकाच्या बाबतीत इतका जागरूक आहे, असं त्यांचं नेहमी मत असायचं. पुढे जाऊन ते असे म्हटले त्या ठिकाणी, की जर माझ्या घरावर जर जप्ती आली आणि माझ्या सर्व चीज वस्तू नेल्या तर मी शांत बसेन. पण जर कोणी माझ्या पुस्तकांना हात लावला तर ते मी कदापिही सहन करणार नाही. म्हणजे यातून आपल्याला त्यांचं ग्रंथप्रेम जे आहे ते त्यातून डेफिनेटली लक्षात येऊ शकतं. आता आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं या ठिकाणचं भरपूर मोठं काम या ठिकाणी देशासाठीच काम आहे. परंतु महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपल्या शासनाने सुद्धा एकूण सर्व डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य वगैरे हे सर्व पाहता 2 महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी जे घेतलेले आहेत महाराष्ट्राच्या अनुषंगाने, तेही मला महत्त्वपूर्ण या ठिकाणी वाटतात. एक तर पहिली गोष्ट आहे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अनुषंगाने 27 ऑक्टोबर 2017 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस शाळा प्रवेशित झाले, त्यांचा शाळा प्रवेशाचा दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, असं शासन निर्णय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा. म्हणजे त्यांची जी अतिउच्च दर्जाची विद्वत्ता आणि ज्ञान असताना देखील स्वतःला त्यांनी आजन्म विद्यार्थी म्हणून समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने सातत्याने नवनवीन ते शिकत राहिले आणि इतरांना सुद्धा ते देण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यामुळे शासनाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपणा सर्वांनी किंवा तायडे सरांनी आता प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला, आज आपण त्यांची जयंती खूप उत्साहाने साजरी करत आहोत सर्वजण. परंतु 2017 पासून त्यांचा हा जयंती दिन म्हणजे 14 एप्रिल ज्ञान दिवस साजरा केला जावा, असं महाराष्ट्राचे म्हणजे सामाजिक आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य जो विभाग आहे, या विभागाच्या मार्फत या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री जे होते 2017 मध्ये राजकुमार बडोले साहेब जे होते, यांनी तो प्रस्ताव मांडला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आणि तेव्हा 2017 पासून 14 एप्रिल हा ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आता ज्ञान दिवस साजरा करण्याचं कारण काय? दुसऱ्या महत्वाची गोष्ट, याच्या आपण मुळापर्यंत जाऊया थोडंसं. म्हणजे ज्ञानवंत डॉक्टर आंबेडकर असं म्हणतो किंवा ज्ञानाचे प्रतीक आपण त्यांना म्हणतो. म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणतो आपण. आणि त्या अनुषंगाने जर ज्ञान दिवस साजरा करत असो तर त्याच्या पाठीमागची 3 कारणं त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो. पहिलं कारण एक आहे ज्ञान दिवस साजरा करण्यापाठीमागचं, डॉक्टर आंबेडकर जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तीपैकी एक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी एकूण 32 पदव्या मिळवलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या पदव्या ज्या आहेत, त्या पदव्या ज्या मिळवलेल्या आहेत ते फक्त प्रत्यक्ष अतिशय सखोल अभ्यासपूर्ण त्यांचं त्यावर अभ्यास करून त्यांनी त्या मिळवलेल्या आहेत. त्यामुळे त्या तितक्याच उपयोगाच्या आहे आणि सर्वच्या सर्व पदव्या सर्व जनतेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने उपयोगी येतील, कल्याणकारी राज्यासाठी किंवा
समाजातील सर्व लोकांसाठी कशा उपयोगात आणता येतील त्या अनुषंगाने त्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. म्हणजे हे सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तीपैकी ते एक आहेत, म्हणून आपण ज्ञान दिवस साजरा करतो. दुसरी गोष्ट जी अगोदरच मी सांगितलं तुम्हाला की 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने 100 टॉप विद्वानांची जी यादी जाहीर केली, ती विद्वान विद्यार्थ्यांची, तर त्यामध्ये प्रथम क्रमांकावर डॉक्टर आंबेडकर होते. त्या ठिकाणी त्यांचं निर्विवाद जे ज्ञान आहे, सर्वोच्च विद्वान म्हणून जे ज्ञान आहे ते सिद्ध झालं होतं. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे इसवी सन 2011 मध्ये इंग्लंडचं जे केम्ब्रिज विद्यापीठ आहे, त्यांनी आंबेडकरांवर जे संशोधन केलेलं होतं, त्या संशोधनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञान क्षेत्रातील तब्बल 64 विषयांचा गाढा अभ्यास होता. 64 विषयामध्ये त्यांची मास्टरी होती, असं त्या संशोधनामध्ये आढळून आलेलं आहे. आणि जगाच्या इतिहासात अन्य कुणाचेच एवढ्या विषयात प्रभुत्व नव्हते. या तीनही बाबींचा विचार करता खरोखरच ते ज्ञानी होते, गुणी होते, त्यांची ज्ञानिष्ठा अपार होती. आणि ज्ञानदिवस आज आपण जो साजरा करतोय तो खरंच सार्थ आहे, असंही आपण या अनुषंगाने म्हणू शकतो. म्हणून ज्ञान दिवसाच्या अनुषंगाने होत नाही, आपण सर्वांनी या ठिकाणी या जयंतीनिमित्त आपण जर काही संकल्प केला की नाही काही तर आपल्या उत्पन्नाच्या 50-100 रुपयात प्रत्येक महिन्यात एक पुस्तक घेऊन आपण जरी वाचलं तर डेफिनेटली खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आपण जी साजरी करतो ते सार्थ होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं म्हणजे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट आपण थोडस पुढे जाऊया. आंबेडकर एवढे ज्ञानी होते आणि त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं थोडस दुसरा मुद्दा घेतो मध्ये. आज 130वी जयंती आहे आणि आपण 125वी जयंती त्यांची खूप मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगभरामध्ये साजरे करण्यात आले 2016 मध्ये. म्हणजे मला सांगायला आवडेल की जगातील 102 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. युनो मध्ये देखील 125वी जयंती साजरी करण्यात आली. युनो मध्ये एखाद्या नेत्याची, एखाद्या व्यक्तीची, समाज सुधारकाची किंवा एखाद्या थोर व्यक्तीची जयंती साजरी केली जाते हेच बऱ्याचशा लोकांना अद्यापर्यंत माहित नाही. तर डॉक्टर बाबासाहेबांची त्या ठिकाणी जयंती साजरी केली आणि ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेबांची युनो मध्ये जयंती साजरी केली त्यावेळेस 156 देशाचे प्रतिनिधी त्या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित होते. आता युनो मध्ये जयंती साजरी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे की युनोने त्याच्या 1945 नंतरच्या पूर्ण इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 3च लोकांच्या जयंती, 3च व्यक्तींच्या, 3 थोर नेत्यांच्या जयंत्या आतापर्यंत युनोमध्ये साजऱ्या केलेल्या आहेत. त्यापैकी एक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 व्यक्ती कोण आहे म्हणजे त्यांच्या 75 वर्षाचा जो युनोचा इतिहास आहे त्या 3 व्यक्ती ज्या आहेत त्या पहिले आहेत मार्टिन ल्युथर किंग, दुसरे आहेत नेल्सन मंडेला आणि तिसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की प्रथम भारतीय आहे. आणि युनोचं असं मत आहे संयुक्त राष्ट्र संघाचं की मानवी हक्कांसाठी आपापल्या देशामध्ये केलेलं जे संघर्ष आहे, केलेलं जे कार्य आहे त्याच्या प्रित्यर्थ या ठिकाणी ही जयंती साजरी केलेली आहे, असं युनोने स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितच आपणा सर्वांसाठी ही जी माहिती आहे निश्चितच ही अभिमानास्पद अशी आहे. दुसरं आता आपण थोडस दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की शिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षण का आवश्यक आहे याबाबत आंबेडकरांचं मत असं होतं. शिक्षण एकतर समाज परिवर्तनाचं साधन आहे, स्वतःच हक्क कर्तव्याची जाणीव होते. शिक्षण वाघिणीचं दूध आहे हे आपण वारंवार मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे आपण सर्वांना माहित आहे त्यावर थोडस कमी फोकस करतोय. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला माहित आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत असं एक विधान केलं होतं, प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून ते शिक्षण अधिक दर्जेदार व गुणवत्तेचं असावं. मला असं वाटतं की आपण सर्व या ठिकाणी तळमळीनं सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व आपण वरिष्ठ मंडळी असेल किंवा सर्व शिक्षक बांधव आपण तळमळीने काम करतो आणि निश्चितच डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याकडून जो अर्थ अपेक्षित केलेला आहे शिक्षणाचा तो आपण देऊया. नव्हे आता जे देतो यापेक्षा अधिक प्रभावी कसं देता येईल या अनुषंगाने आपण सर्वजण निश्चितच प्रयत्न करूया.
त्याचबरोबर समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे. शाळेत फक्त मुलांना बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी, असंही विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. दुसरं म्हणजे त्यांचं असं एक स्पष्ट मत होतं, की एखादा व्यक्ती विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला शिक्षणापासून दूर ठेवणं म्हणजे निसर्ग नियमाचा भंग करणं आहे. यातून त्यांना हा अर्थ अभिप्रेत होता, की समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी ते नेहमीच आग्रही राहिलेलं आहे. त्यानंतर थोडंसं आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रगल्भ समाजाची निर्मिती करायची होती, अगोदरच सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर मानवतावादी आणि समताधिष्ठित मूल्यांची रुजवणूक प्रत्येकामध्ये करावायची होती. आणि या अनुषंगाने एकूणच जर त्यांचा आपण प्रगतीचा आलेख बघितला तर नेहमीच उंचावत राहिलेला आहे. म्हणजे एक विद्यार्थी या नात्याने असतो किंवा एक संशोधक असतील, प्राचार्यपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसंच एक संवेदनशील संस्थापक, जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, संवेदनशील संस्थापक या नात्याने सुद्धा त्यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. आणि तळागाळातील सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, असे एक शिक्षण प्रवर्तक सुद्धा ते निश्चितच आहेत. म्हणून या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा त्यांना आपण अभिवादन करूया. दुसरी गोष्ट अशी सांगायची की त्यांचं मत होतं की विचारामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःपासून आपण सुरुवात करावी. स्वतःपासून सुरुवात केली त्यांनी आणि सर्वांपर्यंत कशा पद्धतीने ते शिक्षण जाईल त्या अनुषंगाने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांचं सरळ सरळ आता जर आपण बघितलं तर आपण विद्यार्थ्यांची हेअरस्टाईल बदलण्याकडे थोडंसं फोकस करणं आवश्यक आहे. हेअरस्टाईल म्हणजे विचारांची पद्धत बदलण्याची आता गरज आहे. कारण धकाधकीच्या जीवनात डेफिनेटली हेअरस्टाईल पेक्षा आपण हेअरस्टाईलकडे जास्त लक्ष देऊया. मग आंबेडकरांनी एकूण जे शैक्षणिक योगदान त्यांचं दिलेलं आहे, फक्त शिक्षण विचार मांडले ते इम्प्लिमेंट केले असं नाही, तर सर्वांना ती संधी मिळावी. प्राथमिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत होत्या, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. त्या संधी कशा उपलब्ध होतील त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांची स्थापना सुद्धा केलेली आहे. एक तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा, आपल्या सर्वांना माहित आहे 1925 मध्ये त्यांनी स्थापना केली होती. आणि या संस्थेच्या माध्यमातून सोलापूर या ठिकाणी वसतिगृहाची स्थापना केली. गरजू मुलं असतील, गरीब असतील किंवा ह्या सर्व मुलांना भोजन, त्यानंतर त्यांना कपडे, त्याबरोबर निवासाची व्यवस्था, एवढंच नव्हे तर शैक्षणिक सामग्री सुद्धा बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात होती. या संस्थेच्या माध्यमातून मोफत वाचनालय सुद्धा चालवलं जायचं. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे तर आपल्या सर्वांना परिचित आहे. उच्च शिक्षणाचे दालन सर्वांना खुलं व्हावं या अनुषंगाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना जी आहे ती 1945 मध्ये त्यांनी केली. त्या अंतर्गत 1946 ला मुंबईमध्ये सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय असेल, औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय, 1956 ला पुन्हा मुंबई येथे सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालयाची सुद्धा सुरुवात केलेली आहे. दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायला आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपल्या भारतामध्ये एकूण 16 विद्यापीठ आहेत. एकूण 16 विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने चालतात. म्हणजे एकतर औरंगाबादला आपलंच विद्यापीठ या ठिकाणी आपण जे म्हणतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे. तेलंगणाला मुक्त विद्यापीठ आहे. त्यानंतर सोनीपत हरियाणा या ठिकाणी विधी विद्यापीठ आहे. जयपूरला विधी विद्यापीठ आहे. चेन्नई या ठिकाणी विधी विद्यापीठ आहे. लोणेरे या ठिकाणी तंत्रज्ञान विद्यापीठ त्यांच्या नावाने आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ महू मध्य प्रदेश या ठिकाणी सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. असे किंवा लखनौ असेल किंवा आग्रा असेल असे एकूण 16 विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेबांच्या नावे आहेत. आता थोडस शिक्षण का महत्वाचं आहे या अनुषंगानं त्यांनी आपल्या सर्वांना त्यांचा मूल मंत्र माहित आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे आपल्या विरुद्ध जे अन्याय विषमता असेल किंवा या विरुद्ध जर आवाज उठवायचा असेल तर आपण शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय आपल्याला संघटित होता येणार नाही आणि जोपर्यंत आपण संघटित होऊ शकत नाही तोपर्यंत चांगला संघर्ष करू शकणार नाही, तोपर्यंत यश आपल्याला मिळणार नाही. या अनुषंगाने त्यांनी तो मूल मंत्र दिला होता. त्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. म्हणजे जगात बदल होणं जर अटळ असेल तर घाव घालावा लागेल. तो घाव असेल अन्याय विरुद्ध असेल, विषमते विरुद्ध असेल, तो घाव घालावा लागेल. तेव्हाच
त्या ठिकाणी बदल हा अपरिहार्य आहे. अशा पद्धतीचं संघटनात्मक लढा देण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आत्मरक्षण आणि आत्मस्वातंत्र्याचं एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेणं हे गरजेचं आहे या ठिकाणी, असं त्यांनी सांगितलं होतं. शेवटच्या मुद्द्याकडे थोडंसं येतो मी. एक 5-7 मिनिटं शेवटचे घेतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाई, 1935 मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं कार्य जे आहे ते अविरतपणे चालू ठेवलं. दुसरी एक माहिती आपल्या माहितीसह सांगतो, डॉक्टर आंबेडकरांना रमाईपासून एकूण 4 अपत्य होती, 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यामधील फक्त एकच अपत्य त्यांचे यशवंतराव जे आहे तेच फक्त जिवंत राहिले. बाकी वेगळ्या वेगळ्या आजारांनी किंवा वेगवेगळ्या कारणांनी ते जगू शकले नाहीत. आणि मग त्यानंतर आताचे जे सर्व कुटुंब आहेत ते त्यांच्यापासून यशवंतरावांच्या पुढचे सर्व वारसा तो आहे. असो, डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्या पत्नी वारल्यानंतर 35 नंतर 1948 मध्ये दुसरा विवाह केला होता डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत. डॉक्टर शारदा कबीर म्हणजे लग्नानंतर मग डॉक्टर सविता आंबेडकर त्यांचं नाव झालं आणि सर्व आधाराने त्यांना माई साहेब असं म्हणायचं. या माई साहेबांचे या ज्या माई साहेब होत्या, माई साहेब त्यांचा किस्सा सांगतात. आवाज येतोय? हो सर, येतोय येतोय. प्रेम, ज्ञाननिष्ठा या विषयाच्या अनुषंगाने सांगोपांग एक मुलाखत घेतली होती. तर त्यामध्ये बोलताना माई साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की पार्लमेंटला जाताना साहेब मला पाली अथवा इंग्रजी भाषांतराचे गृहपाठ देऊन जात असत. म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर सविता आंबेडकर किंवा माई साहेब या घरी असायच्या त्यावेळेस पार्लमेंटला जाताना साहेब त्यांना पाली किंवा इंग्रजी भाषांतराचे गृहपाठ देऊन जात असत आणि जेव्हा संध्याकाळी पुन्हा परत येत त्यावेळेस त्यांचा दिलेला होमवर्क पूर्ण झाला की नाही हे त्यांना नित्यनेमाने दाखवावेच लागत असत. म्हणजे घरी सुद्धा त्याच वातावरणाची त्यांनी निर्मिती करून ठेवलेली होती. आणखी दुसरा एक प्रसंग सांगताना त्या संवादामध्ये त्या असं म्हणाल्या मुलाखतीमध्ये की माई साहेबांनी त्यांना सांगितलं की कोणत्याही वक्तव्य किंवा भाषणासाठी तयारी करताना डॉक्टर बाबासाहेब बऱ्याच वेळा पॉकेट किंवा मोठी डिक्शनरी उघडून त्यांना अपेक्षित त्या शब्दांचा अर्थ पाहत असत. ते पाहून मग माई त्यांना म्हणाल्या एक दिवस की त्या डिक्शनऱ्यामधील शब्दसंख्येपेक्षा तुमचं शब्दज्ञान खूप पटीने अधिक आहे, तरी तुम्ही डिक्शनरी वारंवार का पाहता? असा ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न माई साहेबांनी केला त्यावेळेस हा प्रश्न ऐकून त्यांनी डिक्शनरीतील शोधाशोध मात्र थांबवले नाही. ती शोधाशोध कायम ठेवून ते म्हणाले, अगं तुला काय माहित, प्रत्येक वेळी त्याच शब्दाचा वेगळा अर्थ मला सापडतो, फक्त त्या दृष्टीने ते शोधावा लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर प्रत्येक शब्दाचा नवीन अर्थ सापडतो. हाही एक छोटासा भाग त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. आपण सर्वांनी निश्चितच त्याचा आदर्श घेऊया. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आता हे झालं ते अर्थशास्त्राचा अभ्यास होता, मानवशास्त्राचा अभ्यास होता, इतिहास होतं, राजकारण होतं, राज्य घटनेबाबत तर वादच नाही, प्रचंड अभ्यास होता. ठीक आहे. परंतु याही पेक्षा आणखी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने व्यासंग काय होता ते जर बघितलं तर 1940 मध्ये मुंबई या ठिकाणी आशा प्रमोद नावाचं एक मासिक होतं आणि त्या मासिकाचे संपादक हवी देसाई म्हणून होते. त्यांनी बाबासाहेबांची मुलाखत घेतली होती. तर त्यामध्ये त्यांनी असं प्रश्न विचारलं की आपण जुने मराठी वाङ्मय वाचले आहे का आणि त्यातील सर्वात जास्त कोणते वाङ्मय आपल्याला आवडते? तर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की बहुतेक सर्वच्या सर्व जुने वाङ्मय मी वाचलेले आहेत, पण त्यातील मुक्तेश्वर आणि ज्ञानेश्वर यांचे वाङ्मय सर्वाधिक माझ्या आवडीचं आहे. त्यांचं तत्वज्ञान मला मान्य आहे,
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील भाषा वैभव जे आहे, म्हणजे ज्ञानेश्वर आणि मुक्तेश्वरांनी त्यांच्या वाङ्मयात मांडलेलं भाषा वैभव जे आहे ते अतिशय प्रभावी आणि अतुलनीय अशा स्वरूपाचं आहे. असे सुद्धा गौरवोद्गार त्या ठिकाणी मराठी वाङ्मयाच्या अनुषंगाने काढलं होतं. यातून सांगायचं हे मला, की फक्त वेगवेगळ्या शास्त्रांचाच अभ्यास न करता संत वाङ्मय किंवा मराठी वाङ्मयाचा सुद्धा त्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला होता. एवढंच नाही तर महाभारत असेल किंवा रामायण असेल या पौराणिक कथांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे, ते सुद्धा पूर्ण वाचलेलं आहे. म्हणजे चौफेर असं स्वरूपाचं डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सांगण्यासारखे खूप सारे मुद्दे आहेत, परंतु मला जे थोडेसे कॉमन मुद्दे सोडून इतर मुद्दे आपणाशी संवाद साधावा वाटलं, त्या अनुषंगाने मी आपणा सर्वांशी संवाद या ठिकाणी साधलेला आहे. म्हणजे अतुलनीय असं योगदान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे, त्यांच्याविषयी फक्त शेवट एवढंच मला वाटतं, झाले बहु होतील बहु परी या समूहा, यांच्यापेक्षा थोर होईल का नाही हे आता सांगणं तर हे नाही. म्हणून झाले बहु होतील बहु परी या समूहा, अशा या महापुरुषाला त्यांच्या ज्ञान साधनेला माझा कोटी कोटी प्रणाम करतो. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि संयोजकांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचाही या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये अतिशय जी माहिती अद्यापपर्यंत वाचण्यामध्ये नव्हती किंवा ऐकण्यामध्ये नव्हती, अशी बाबासाहेबांसंदर्भातली ज्ञान पिपासुवृत्ती निर्माण करणारी, प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला आत्मनिर्भर करणारी आणि शिकण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी माहिती आपण आपल्या व्याख्यानामधून सगळ्यांना आम्हाला दिली. आणि खरोखरच सुंदर असं वेगवेगळ्या शाब्दिक प्रवाहामध्ये आपण बाबासाहेबांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले. सर्वांनाच सांगायला मला या ठिकाणी आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ठिकाणी असं म्हणतात की अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्ति पैदा होती है, अंधभक्ति से आदमी का विवेक शून्य हो जाता है, और जिस आदमी का विवेक शून्य हो जाता है फिर वह आदमी इंसान नहीं मानसिक गुलाम हो जाता है. इसलिए अज्ञानी नहीं ज्ञानी बनो. आणि खरोखरच बाबासाहेबांचा हा संदेश जो आहे तो समाजातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डाएट परिवाराच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं मी आपले ऋणात राहू इच्छितो. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय जालिंदरजी बटुळे सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. हॅलो सर, आवाज येतो सर? हो येतोय. हा, आजच्या 130 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर आवाज अडकतोय. बटवे सर आवाज नाही होत आहे. संस्थेमध्ये व्याख्यानाचं या ठिकाणी आयोजन केलं. या निमित्त आमचे दिशा. हॅलो, आवाज येतो? थोडा अडकतोय सर आवाज, थोडा नेटवर्क इश्यू आहे. आता येतो का सर? हो येतोय येतोय. हा, आमच्या प्रस्तुत संस्थेचे आमचे आदरणीय कलमुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. कारण जे आपणास ठावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक विश्व कार्य या ठिकाणी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचाही सुद्धा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून असे प्रमुख
वक्ते आणि आमचे सहकारी जाधव सर यांनी एक सूक्ष्म पद्धतीने त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला. त्याबद्दल मी त्यांचेही सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी प्रस्तुत संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माझे सहकारी तायडे सर या ठिकाणी या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर ठरला. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. जवळजवळ या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रामधून जे आमचे जे सहकारी जे आहेत आणि आमचे सर्वांचे जे आदरणीय जे विजयकुमार शिंदे सर तुमचा आवाज खरं बंद झालाय. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा त्यांचे सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे कोल्हापूरचे किंवा महाराष्ट्रातून विस्फुते सर बाहेर पडलेत वाटतं. ओके ओके. आदरणीय हॅलो. हा सर. हा हा, सर सर. सर 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 कदाचित आदरणीय बटुळे सर यांना थोडासा नेटवर्क इश्यू असू आणि शकतो. म्हणून डॉक्टर आलेत. हॅलो. अ, सरांच्या इथं आजच्या या फ्रिक्वेन्सी कार्यक्रमामध्ये दाखवतोय सर. येतो आवाज सर? हा, सर, फ्रिक्वेन्सी येतोय. कमी जास्त होते. ओके. कमी दाखवते. हॅलो. हा सर. ओके हा ओके. सर. हा. आमचे महाराष्ट्रामधून असलेले सर्व कोल्हापूर डाएटचे माने सर, त्याचबरोबर आमचे शिंदे सर, त्यानंतर जालन्याचे अधिव्याख्याता, नाशिकच्या अधिव्याख्याता या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी या संस्थेच्या वतीने सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला एक प्रकारची शोभा या ठिकाणी वाढवून एक प्रबोधन करण्याचं काम या माध्यमामधून खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत हे माझ्या विद्यार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी होतील. कारण की जसा ज्ञानवंत, कीर्तिवंत आणि शीलवंत त्या ठिकाणी कसा असावा अशा प्रकारचा जो विचार आहे हा विद्यार्थ्यामध्ये त्या ठिकाणी मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय बटुळे सरांनी छान असं आभार प्रदर्शन केलं आहे. जाता जाता एक 4 ओळी सांगतो आणि नंतर आपण थांबूया. या कार्यक्रमासाठी सुहास पाटील सर यांनी सुद्धा अनमोल असं सहकार्य केलं. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असं मार्गदर्शक सत्र राष्ट्रीय विज्ञान दिनापासून आम्ही एक सप्ताहाचं आयोजन सुहास पाटील सर यांच्या मैत्रीपूर्ण वातावरणातून सरांनी खूप सुंदर असं आयोजन केलेलं होतं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ठिकाणी असं म्हणतात, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा, हौसले बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा. बाबा साहब कहते हैं कि अगर एकता से चलोगे तो इंसान क्या आसमान भी झुक जाएगा, आसमान भी झुक जाएगा. मित्र हो, कोरोना सारख्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण
सर्वजण एकत्र येऊन निश्चितच हा ज्ञानयज्ञ पुढे चालवण्याचा पुढे चालवण्याचा यशस्वी प्रयत्न करूयात. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आम्हा सर्व श्रोत्यांना अतिशय सुंदर पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, महामानवांचे विचार आमच्यात रुजवण्याचा एक छान प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. या ठिकाणी आपल्या आजच्या या व्याख्यानमालेला पूर्णविराम देतो. आपणा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.